नमस्कार. आपण एकतीने बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदे जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना नमस्कार. परमात्मा एक कार्यक्रमात आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांचे हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मंडळी. आपण आपल्या कार्यक्रमामध्ये सायंकाळच्या प्रार्थनेमधील 3 शब्दावरती चर्चा करीत होतो. यातील पहिला शब्द सत्य बोलणे या विषयावरती आपण आपल्या कार्यक्रमामध्ये चर्चा करीत होतो. सत्य बोलणे यामध्ये आपण काल महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनातील हा विषय आपण चर्चेत घेऊन आज आपण पुढील माहितीवरती चर्चा करणार आहोत. महान त्यागी बाबा जुमदेवजी आपण काल बघितलं सत्य परमेश्वराला प्रिय असते. आता आपण समोरील बघत आहोत भगवान के घर में देर है अंधेर नहीं या म्हणीप्रमाणे सत्य सुद्धा फार उशिरा कळते. हे एक लक्षात खूप महत्वाची एक वर्ड आहे. भगवान के पास देर है अंधेर नहीं या म्हणीप्रमाणे सत्य सुद्धा फार उशिरा कळते. बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा होतात. फॉर एक्झाम्पल मध्ये एखाद्या ठिकाणी एक गुन्हा झाला आणि त्या गुन्ह्यामध्ये काही गवाही असतात, ते सुद्धा वेळेवरती सत्य बयान देत नाहीत, खोटं देतात. त्यामुळे जो वास्तुचित्र असतो त्याला खूप मोठा धक्का पोचतो त्या व्यक्तीला, जो वास्तुचित्रामध्ये असतो त्या व्यक्तीला. कारण बयानमध्ये जर खोटं बोलले, ग्वाही जर खोटी झाली, सत्य बोलले नाहीत अशा वेळेस, यामुळे चांगल्या गोष्टीला, सत्य गोष्टीला थोडा संघर्ष करावा लागतो. अशा वेळी काही लोकांना सत्यामुळे मृत्यू सुद्धा प्राप्त झालेला आहे. काही लोकांना या खोट्या ग्वाहीमुळे आणि सत्य ग्वाही न दिल्यामुळे संघर्ष करावा लागलं. तर काही लोकांच्या जीवनामध्ये काही वेळ मिळाली ज्यामुळे त्यांना समोर ते सिद्ध करावं लागलं किंवा ते प्रकरण आपोआप समोर आलं. म्हणून कुठलंही प्रकरण घाई गडबडीमध्ये किंवा खूप वेगाच्या मार्फत कोणत्याही प्रकारचे डिसिजन न घेता, आपण कसल्या प्रकारचा निर्णय घाईने न घेता, तोच निर्णय आपण शांतीपूर्वक आणि नम्रतेने आणि सहनशीलतेने जर घेतलं आणि थोड्या वेळेने घेतलं तर त्याचे परिणाम मात्र योग्यच निघतील. आणि म्हणून भगवान के पास देर है, भगवान के पास देर है अंधेर नहीं. भगवान के पास देर है अंधेर नहीं. आपण मर्याजे भगवत नामपर मध्ये बघितलं होतं. जसं एखाद्या माणसाने काम केलं आणि त्याला जर फळ मिळायचे असतील तर त्या फळाची अशा माणसाने करू नये. फळ त्याला मिळतील, काही उशिरा मिळू शकतात. तशा आणि सत्याचे एक प्रकार आहे. सत्य हा काही वेळासाठी घाट झालेला असेल, काही वेळासाठी लपलेला असेल, काही वेळासाठी तो आपल्याजवळ उपस्थित नसेल, पण तो काहीतरी वेळानंतर कोणत्या तरी वेळेस तो समोर येईल. आणि मात्र सत्य हा जगाला सत्यतेचा गुणधर्म दाखवल्याशिवाय तो पूर्णपणे लपत नसतो, तो समोरच येत असतो. आणि म्हणून त्यासाठी सत्य हा भगवंताचा एक सर्वात मोठा गुण आहे. आणि आपण जी चर्चा करतोय भगवंताचे गुण आहेत. याप्रमाणे आपण
बारकाईने लक्ष घेऊन त्या पद्धतीने कार्य करणं फार जरुरी आहे. या मनीसुपरान सुद्धा फार सत्य उशिरा करते. या मार्गाची जागृत कृपा सत्य आहे. आता ही सर्वात मोठी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एक सत्याचा रूप लावला आणि या मार्गाची जी कृपा आहे ती जागृत आहे, ही एक सत्य आहे, हे लक्षात ठेवा. ह्या मार्गाची कृपा ही जागृत आहे, जागृत कृपा सत्य आहे. या मार्गात खोटे बोलणे वर्ज्य आहे. परमात्मा एक मार्गात खोटे बोलणे वर्ज्य आहे, हे लक्षात असू द्या. परमात्मा एक मार्गात खोटे बोलणे वर्ज्य आहे बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे. तरीही सेवक खोटे बोलतात का? कशासाठी? का बरं? आणि का म्हणून? कुठं काय बोललं पाहिजे, का म्हणून बोलायचं? बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असा येतो, आम्ही खोटं बोलणार नाही तर धंदे कसे करणार? चला आपण या चर्चेदरम्यान एक छोटासा उदाहरण घेऊनच घेऊ. एखादा आपण बाजारातून टमाटर, कोणी भेद्रा म्हणतात आपल्या मराठी भाषेत, इकडल्या भाषेत आपण टमाटरच म्हणू, टमाटर किंवा कोणतीही वस्तू आपण घेऊ. दोन एक्झाम्पल आपल्या समोर ठेवू. एक मोबाईलचे ठेवू किंवा एखादा इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या ठेवू आणि एक फळभाज्याच्या ठेवू. मोबाईलच्या ठेवा, कपड्याच्या ठेवा, कोणतेही ठेवा. आता व्यवहारातली सत्यता आपण बघूनच घेऊ. याच्यात खोटे बोलणे वर्ज्य आहे. आपण याच्यात पहिलं हा काढून टाकू. खोटे बोलणे वर्ज्य आहे. व्यावहारिक नियम काही असले तरी सत्यानेच व्यवहार केले पाहिजे. व्यावहारिक नियम काही असले तरी सत्यानेच व्यवहार केले पाहिजे आणि या मार्गात खोटे बोलणे वर्ज्य आहे. ही गोष्ट सत्य आहे. मग आपण खोटं का म्हणून बोललं पाहिजे? कशासाठी बोलायचं? का म्हणून बोलायचं? अजिबात बोलू नये, अजिबात बोलू नये. आता याच्यामध्ये आपण काही गोष्टी अशा ठेवून एक्झाम्पल ज्याच्यामुळे आपल्या लक्षात येतील. एखाद्याकडे कंपनी आहे आणि तो कंपनीचा माल जगभर सेल करतो. त्याला तो प्राइस लावून विकतो. त्याला तो प्राइस लावून विकतो. आता 100 रुपयाची वस्तू तो कंपनीतून 50 रुपयाला जर सोडत असेल, फॉर एक्झाम्पल 60 रुपयाला सोडत असेल, 70 रुपयाला सोडत असेल, तर त्याची वस्तू 65-60 रुपयाला बनणार. 5 ते 10 रुपये तो कमवणार, 5 रुपये तर कमवणारच. 5 रुपये त्याचे लेबर चार्ज होतील. 5 रुपयामध्ये त्याचे रूम किराया, आपला तो किराया झाला. आता इथून जो मार्केट पर्यंत जो माल चालला तो त्याच्या व्हॅल्युएशन काढेल. आपला माल त्या ठिकाणी जाईल, तेथून तो घेईल, तेथून तो घेईल. म्हणजे 3 डीलर बदलतील त्याच्या समोर. कंपनी घेईल, मग त्याच्यानंतर सेकंड दलाल घेईल, त्याच्यानंतर सेकंड कोणी ब्रोकर दलाल राहील, त्याच्यानंतर तो विक्रेता राहील, त्याच्यानंतर तो ग्राहक घेईल. आता कपडे बघते जरा, आपल्याला जेव्हा 10% डिस्काउंटवर जेव्हा कपडे विकत भेटतात, फॉर एक्झाम्पल कपडा 1000 रुपये कपड्यावर 10% म्हणजे 100 रुपये जेव्हा डिस्काउंट मिळतो, 1000 रुपये त्याची किंमत आहे प्राइजेसच्या हिशोबात. मला एक याच्यातून आपल्याला उद्देश पकडायचा आहे. 100 रुपये जर डिस्काउंट आपल्याला भेटलं 10% मध्ये, 90% 900 रुपये दिले. दुकानदाराने त्याला किती रुपये कमवले असतील त्याच्यामध्ये? त्याच्या रूम किराया पकडून सनी 15 ते 20% त्याने 15% कमवले असतील, 10% कमवले असतील, तरी त्याला 800 रुपयामध्ये आला. त्याच्या मधल्या दराने 100 रुपये कमवले असतील, त्यांनी आपले काढले असतील आणि त्याला विकणाऱ्याला 100 रुपये म्हणजे 700 रुपयापर्यंत, आणि कंपनी मालकाला तो 600 रुपयात पडला किंवा 500 रुपयात पडला. म्हणजे मला एक म्हणायचं आहे की 500 रुपयात जी वस्तू तिथे बनली, ती वस्तू कस्टमरच्या हातात तेवढ्या रुपयात मिळाली आहे का?
मग मला सांगा, त्याने ते प्राइजेस ठरवले, त्या प्राइजनुसार कस्टमर इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे वगैरे त्या टायमात त्या वस्तूनुसार घेतो. मग तो खोटं बोलला आहे का दुकानदार? बरं, तो खोटं बोललाय, मग यानं खोट्या गोष्टी कशा मान्य केल्या? मग त्याने तो व्हॅल्युएशन काढून त्याप्रमाणे प्राइजेस केला, कारण त्याला तेवढं उदारनिर्वाह लागलं, त्याचे तेवढं लागलं. मग तिथं सफेद धन असो का काला धन असो, पण त्याने एक त्या व्यवहाराची किंवा त्याने त्याच्या सामानाची तो व्हॅल्युएशन तयार करून त्याने मार्केटपर्यंत सोडवलेला आहे. ती दिनचर्या तशी बनलेली आहे विकण्याची. आता ही या बाबतीत झाली. आता टमाटरच्या बाबतीतली गोष्ट तुम्हाला सांगतो. एखाद्या व्यक्तीने टमाटरची कॅरेट आणला घेऊन मार्केटमधून, आणि एखाद्या व्यक्ती जर टमाटर विकत घ्यायला गेलं, त्याने जर समजा टमाटर 40 रुपये किलो सांगितले, तर तो विकणारा त्याला म्हणतो, बघा म्हणते, तो त्या मंडीमध्ये 20 रुपये किलो होते ना, तुम्ही 40 विकता. त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे 20 रुपये तुम्ही एका किलोवर कमवता म्हणते तो समोरच्या व्यक्ती. भाजीपाल्यांना, फळभाज्यांना प्राइजेस फिक्स नाहीत. त्याच्यामुळे समोरील बरेच व्यक्ती म्हणतील, आम्ही खोटे बोलू नाही तर आम्ही धंदे कसे करू? हा प्रश्न फळभाज्यामध्ये का बरं येतो? परंतु हाच प्रश्न जेव्हा आपण मोबाईल घेतो, रिमोट घेतो, टीव्ही घेतो, कपडे घेतो किंवा प्राइजेसच्या वस्तू घेतो, तिथं का नाही येत? आणि एखादा कास्तकाराचा माल जेव्हा निघते तेव्हा तो कास्तकार विकतो, तर तिथं कोणता खोटा प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये? आता तुम्हाला एक विचार करा, तो मार्केटमध्ये गेला, त्याने तिथून कॅरेट आणला, त्याची दिवसभराची रोजीन जाण्या येण्याचा पेट्रोल, एक कॅरेट जर आणायला गेला, समजा त्याने 400 रुपये कॅरेट आणला, तर त्याची दिवसभराची रोजी 200 रुपये. आता रोजी सोडली, रोजी बाजूला केली. एखादा व्यक्ती धंदा टाकतो, दुकान टाकतो, काही टाकतो, तो जर माल विकत घेऊन आणतो प्राइजेसमध्ये, त्या प्राइजेस असं किती लिहा तुम्ही, त्याच्या जाण्या येण्याचा खर्च, जाण्या येण्याचा टायमिंग तर त्याच्यामध्ये लागणारच आहे, आणि त्याने घेतलेले पैसे, तिथे लागलेली दलाली, हमाली चार्ज, तो त्याला सगळं तो कॅल्क्युलेट करून त्याच्या दिवसाची रोजी त्याला तिथे टाकावं लागेल. आता तो किती दिवस पेंडिंग पैसा आहे त्याचा, तोही इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. त्या सगळ्याची जुळवाजुळव करून ठरवलेली प्राइजेस म्हणजे धंदा करणं म्हणजे खोटे बोलणं होणार नाही. तुम्हाला जर असं वाटते, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा करून पहा आणि त्याच्यातून निवडून करून पहा. मग मला सांगा, त्याने जर तिथून जर 400 रुपये कॅरेट आणला आणि इथं 400 रुपये विकणार, मग ज्याने येणं तो कुठून काढणार? बराचसा मुद्दा येतो लोकांसमोर. अरे तो फलाना माणूस खोटं बोलतो. भाजीपाल्यावरून बऱ्याचशा गोष्टी निघतात, फलाना सेवकाने एवढी भाजी विकली, फलाना सेवकानं असं विकलं, फलानाने असं केलं, व्यवहारात खोटं बोलला. तुम्ही खोटं कोणत्या नियमातून बोलत आहात? तो नियम पहा, त्याची वजह पहा, त्याची पद्धत पहा, आपण खोटं का बोलत आहोत, खोटं कशाला म्हणतात. एखाद्याने गलती केली आणि ते गलती करता करता आपण पाहिली, त्याला खोटं बोलणं म्हणतात. म्हणजे एखाद्याने गलती केली, आपण ती गलती पाहिली ना, आपण जर तिथं ग्वाही दिली, आपण पाहिलंच नाही, तर हे खोटं झालं माणसाचं. सगळेच खोटं झालं याच्यामध्ये. म्हणजे आपण कोणा कामाची तिथे राहून सत्य जर बोललो नाही, तर आपल्याला तर सरळ सांगितलं होतं कालच्या आपण याच्यामध्ये, का कोणी मानावर सुरी चालवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य बोलायला घाबरू नये. मग आपण केव्हा सत्य बोलून? दुसरं, खोटं कसं होते? जसं माणसाच्या एखादा तो शेतकरी आहे किंवा एखादा दलाल आहे किंवा भुसारी आहे किंवा भाजीपाला विकणार आहे, त्याने जर काटा, म्हणजे आपण 1 किलो वस्तू घेतली आणि त्यानं आपल्याला 1 किलोले 5 ग्रॅम बी कमी दिली असन, 100 ग्रॅम बी कमी दिली असन, 10 ग्रॅम बी कमी दिली असन, तो आपला पैसा घेत आहे, मोबदला घेत आहे. आणि त्या ठिकाणी जर तो आपला किमतीच्या व्हॅल्युएशन कमी करून, जर तो आपल्याला काटा मायनस करून जर आपल्याला माल विकत आहे, तर तो त्याचा खोटं व्यवहार झाला. तो त्याने आपल्यासोबत खोटं व्यवहार केला त्या माणसानं, त्याला म्हणतात खोटं व्यवसाय करणे, खोटं व्यवहार करणे आणि खोटं बोलणे. प्राइजेस आपल्याला ज्या सांगितलं त्या प्राइजेस आपण त्याला प्राइजेस देत आहोत ना, त्या पद्धतीने. त्याने 40 रुपये किलो म्हटलं, 40 रुपये आपण त्याला देत आहोत. त्याने 900 रुपयाचा कपडा म्हटला, 900 रुपये आपण त्याला कपडा देत आहोत. 5000 मोबाईल मधला 5000 रुपये देत आहोत. आता मोबाईलच्या बाबतीत झाला, आपण घेतला एका कंपनीचा मोबाईल, त्याने दुसरं डिम दिलं, दुसरा मॉडेल दुसरा दिला, वगैरे वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. मला एक सांगायचं होतं, व्यवहारामध्ये आपल्या कामाच्या व्हॅल्युएशन ठेवून, आपल्या दैनिक जीवनाच्या व्हॅल्युएशन ठेवून
येणार जाण्याची पैशाची रक्कम पकडून घेतलेल्या पैशाच्या प्राइज करून आपण जर व्यावसायिक जीवनामध्ये धंदा करतो तर त्याला काही प्रॉब्लेम नाही। जर अतिरिक्त, आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट येईल, जर अतिरिक्त आपण लोभ जर पकडत आहोत, जसे प्राइजेसच्या व्यतिरिक्त जर अन्य पैसा आपण कस्टमरला न सांगता जर कमवत आहोत तर तो सुद्धा खोटं बोलणं। कस्टमरला जर हे पटवून आपण सांगून देत आहोत तर कस्टमर घेत आहे तर ठीक, नाही घेत ठीक, मग आपण त्याच्यामध्ये समाधानकारक असणे आवश्यक आहे जर आपल्याला परवडत नाही। एखादी वस्तू, जसं आता मी इन्शुरन्स डिपार्टमेंटला आहे, बरेचसे लोक म्हणतात तुम्हाला इतकी कमिशन मिळते, आमच्याकडून इतकं, असं सोडा तुम्ही। कमिशन मला कोण देतो? भारत सरकार। समजा एक इन्शुरन्स मी काढल्यानंतर जर कस्टमरला समजा मरासाठी तर देत नाही, एखादा मेला, एक समजा 10 लाखाची पॉलिसी काढली, समजा तो दगवला तर त्याला 20 एका महिन्याच्या प्रीमियमवरती त्याला 20 लाख रुपये, 10 लाखाच्या पॉलिसीवरती 20 लाख रुपये नॉर्मल गॅरंटीड डेट आणि ॲक्सिडेंटल 10 लाख रुपये, असा एक फॉर्म्युला असते। मग मला सांगा, जर मी कमिशन सोडून जर काम केलं, मला जाण्या येण्याचे चार्ज, उद्या त्याला कमी जास्त एखादा कस्टमरला काही झालं तर त्याच्या मागे भोवताल फिरण्याचे चार्ज, हे कोण देणार मला? मग याला जर मी आपली कमिशन कापून दिलं, मला सांगा विदाऊट कमिशनसाठी कोण काम करतो? म्हणून व्यवहारात खोटं बोलणं असं होत नाही। खोट्यासाठी माणूस, जर मी त्या कस्टमरला, खोटं म्हणजे कसं, एखाद्या कस्टमरला मी माझ्या बिझनेसच्या माध्यमातून एखाद्याला मी 10 लाखाचे इन्शुरन्स आहे म्हटलं आणि त्याच्या ठिकाणी 5 लाखाचे करून ठेवलं, किंवा त्याला मी त्याच्याकडून समजा 10 रुपये घेतले आणि त्याला 900 रुपये मी हाती 900 रुपये टाकले आणि 100 रुपये नाही टाकले, अशा वेळेस ते व्यवहार खोटं बोलणे। पण मी इमान इतबारे काम करतो, समजा तुम्ही इमान इतबारे काम करता, किंवा एखादा हातमजूर इमान इतबारे काम करतो, एखादा दुकानदार इमान इतबारे काम करता, एखादा टमाटर, भेद्रे किंवा शेंगा वांगे विकणारा माणूस जर इमानदारी आपली मार्केटपर्यंत जाणे, किंवा तो घरापर्यंत येणे, घरापर्यंत येणे आणि त्याच्यानंतर मध्ये त्याच्या मार्केटमध्ये बसणे, सगळ्या वेळेच्या जर मुदत आपली 2 पैसे काढून बिचारा जर तो व्यवहार करत आहे, म्हणजे 2 पैसे त्याला काढावे लागतील, त्याची दिवसाची रोजी त्याला काढावंच लागेल, 200 300 400 जे काय आहे ते, तर त्याला धंदा करावाच लागेल, नाही का? मग आपण हे सर्व आपल्या मार्गासाठी सोचतो। एक तुम्ही विचार करा, समाजामध्ये दारूसारखा व्यसन मोठा वाईट व्यसन आहे, तिथे लोक नाहीतरी असे काही पैसा खर्च करतात, तर चांगला माणूस जर आपला कुटुंब नियोजन करून, कुटुंबाचा उद्धार करून जर करत आहे, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये, या व्यवहारामध्ये माणसाने माणुसकी जोपासून व्यवहार केले पाहिजे। माणसाने माणुसकीला सोडून व्यवहार करू नये, म्हणून ह्या गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे। नाहीतर खोट्याच्या विषयी बरेच छोटे छोटे मॅटर येते, अरे बाजारात गेल्यानंतरही खोटं बोलावं लागते म्हणते माणसाला, पण मी ह्या गोष्टी मानत नाही। एखादा माणूस बाजारात म्हणा, बिझनेसमध्ये म्हणा, माझ्याही बिझनेसमध्ये, माझ्या बिझनेसचा इथे प्रचार करणे हा माझा काम नाही। आजपर्यंत आपण एवढे 6-7 महिने झाले मी माझ्या बिझनेसविषयी का बोललो का नाही तो सर्व तुम्हाला माहीत आहे, म्हणजे बिझनेसचा प्रचार हा माझा उद्देश नाही। तुम्हालाही हे सर्व गोष्ट चांगल्या माध्यमातून माहीत आहे, पण शेवटी कसं आहे, तुम्ही एक बिझनेसमॅन आहे, मी एक बिझनेस, कोणी ना कोणी कोणत्या माध्यमातून आहे, परंतु आपण आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाह बाबतीमध्ये प्रपंच साधवतोय म्हटलं तर खोट्या मार्गाने साधू नका। आणि आपण ठरवलेली एक उद्देश का आपली 200 रुपये का 300 रुपये आपली रोजी आणलेला माल, सगळ्या गोष्टी समजून सनी आपण आपला चांगला व्यवहार करा, काही अडचण होणार नाही, कर्मामध्ये तसा काही डाग लागणार नाही। जर आपण कोणाचे काटे मारत आहोत, कोणाचे काही करत आहोत, कोणाला मोबाईलच्या बाबतीत, कोणत्या धंद्याच्या बाबतीत किंवा बिझनेसच्या बाबतीत, कोणत्या व्यवहाराच्या बाबतीत जर आपण हेराफेरी करत आहोत, जर त्याच्यामध्ये मायनस प्लस करत आहोत, आपली 101% चूक आहे आणि ते आपल्याकडून चूक झाली आहे पक्का, मग डाग लागला। आणि आपण जर चांगलं काम केलं, सत्यतेनं काम केलं तर डाग लागणार नाही। म्हणून असत्यच्या डाग लागू देऊ नका। आणि असे कोणी म्हणत असतील का बाजारात गेल्यानंतर व्यवहारात आपल्याला खोटं बोलावं लागतं, परंतु आपल्या मार्गाची शिकवण अशी एका व्यवहारातच खरं बोलायचं। आता काय म्हणाल तुम्ही, आपला मार्ग सांगते व्यवहारात खरं बोलायचं, म्हणून व्यवहाराच्या विषयी बराच काय, जो कोणाचे काही प्रॉब्लेम असतील तर व्यवहारासाठी आपण बोलू शकतो, काही प्रॉब्लेम नाही व्यवहाराच्या विषयी, का बरं म्हणून खोटं बोलायचं? समोरच्या खोटं बोलतो म्हणून आपण बोलायचं का? नाही बोलायचं ना। व्यवहारात खोटंच नाही बोलू, माणसाचे व्यवहारच तर इम्पॉर्टंट आहेत। माणसाचे व्यवहार साफ तर सब कुछ साफ, कारण ज्याचे चरित्र साफ तर त्याचे व्यवहार साफ, त्याचे शिकवण साफ तर त्याचे व्यवहार साफ। व्यवहार माणूस अशुद्ध व्यवहार एकाएकी असं नाही करत चांगला माणूस। आणि म्हणून तुम्ही सगळे छान आहात, तुमच्या कुटुंबाला सुद्धा चांगल्या व्यवहाराची तुम्ही संकल्पना द्या, चांगली गोष्ट आहे। चुका प्रत्येकाच्या होतात, म्हणून खोटे बोलणं व्यर्थ आहे। आपण खोट्यामधून हा व्यवहार, खोटा व्यवहार कसा आणि चांगला व्यवहार कसा, आता खोटा आपण व्यवहार, खोटा व्यवहार आणि चांगला व्यवहाराचा फरक, याच्यामधला जो काय डिफरन्स आपला फरक होता, त्याच्यामध्ये आपण थोड्या चर्चा केल्याच आहेत।
सलग जास्त चर्चा करतो म्हटलं त्याला वेळ पण लागते आणि आधीच मग कोणाला असं वाटू नये का आज इतक्या मिनिटाचं असं संभाषण आहे की चर्चा आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आपण सर्व समजदार आहात, आपण सर्वांनी समजून घ्यावं. आजच्या आपण एक प्रश्न ठेवू. सेवकांनी व्यवहारात काय आणावी, हा एक प्रश्न ठेवतो. सेवकांनी व्यवहारात काय आणावी. तर मंडळी, याबरोबर आपण हा कार्यक्रम आहे ठिकाणी थांबवू. मी सर्व सेवक कुमार विनंती करतो की कालच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी नमस्कार केलं, कॉमेंट्स केलं, सद्बुद्धी आपला कॉमेंट्स केलं आणि आपले जे प्रश्न उत्तर दिलं त्याबद्दल मी सर्वांना नमस्कार करतो, आभार मानतो. आणि आजच्या बोलण्या चालण्यामध्ये काही चूक झाली त्याबद्दल मी भगवान बाबा हनुमानजी मानते की जिंदी जय वाराणसी यांना माफी मागतो. जे काही माझ्या बोलण्यात चूक झाली आहे त्याबद्दल मी माफी मागतो. झालेल्या चुकीबद्दल मी सर्वांना माफी मागतो. वाणीला विराम देतो आणि नमस्कार करतो. नमस्कार.